ब्रह्मांड नायक जय जय श्री स्वामी समर्थ. भक्त हो नमस्कार. जसं की काही बंधू आणि भगिनी मंत्र जप करतात आणि त्यांचे मंत्र आहे ते सिद्धही होते, पण त्यांना माहीत पडत नाही की त्यांचे मंत्र जे आहे ते सिद्ध झालेले आहे की नाही झाले. काही वेळा असे होते की काही अशा घटना त्यांच्यासोबत घडून येतात आणि त्यांना माहीत पडत नसते आणि मग ते विचार करू लागतात की असे का होते. आणि जेव्हा हळूहळू त्यांना माहीत पडते की असे का होते, तेव्हा त्यांना समजून येते की ते मंत्र जे आहे ते सिद्ध झालेले आहे. त्यांनी जो मंत्र जप केला होता तो सिद्ध झालेला आहे. त्याचाच तो प्रभाव असतो, त्याचीच ती ऊर्जा असते, ज्याच्या कारणामुळे त्या घटना घडत आहेत. मग जरी त्या तुमच्या शारीरिक घटना असोत, तुमच्या मानसिक घटना असोत किंवा मग तुमच्या जीवनाशी घडत असलेल्या घटना असोत. फक्त हो, मंत्र हे शाबरी मंत्र असतात, वैदिक मंत्र असतात आणि तांत्रिक मंत्र असतात. शाबरी मंत्रांचा जास्तीत जास्त बोलबाला यासाठी असतो की ते शाबरी मंत्र नवनाथ पंथीय गुरु गोरखनाथ महाराजांद्वारे रचली गेलेली आहे आणि ते खूपच लवकर सिद्ध होतात आणि खूपच लवकर आपला प्रभाव दाखविण्यास सुरू करतात. आणि आज गोरखनाथ श्री शिवशंकरांच्या तत्वात विलीन झालेले आहे आणि आजही त्यांची पूजा होते व त्यांच्या आशीर्वादाच्या प्राप्तीने मनुष्याच्या जीवनातील कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण होतात आणि त्यांना धनाची प्राप्तीही होते. तर भक्त हो, त्या मंत्रातील जी अक्षरांची ताकद असते ना, त्यांचा जेव्हा तुम्ही अर्थ समजून घेता तेव्हा तुम्हाला हे समजून येते की हे मंत्रे कुठे ना कुठे एकदम योग्यच आहेत. आणि बाकी तुम्ही हेही पाहाल की जी मंत्रे गुरु गोरखनाथांनी बनविली आहेत, जे की नाथपंथांचे महायोगी आहेत, ते खूपच योग्य व सटीक आहे. त्याचबरोबर भक्त हो, शाबर मंत्र हे खूपच प्रभावशाली असतात आणि त्याचबरोबर देवतांना आकर्षित करण्यात माहिरही असतात. शाबर मंत्रांनी जी तरंगे निर्माण होत असतात ती खूपच शक्तिवर्धक असतात. भक्त हो, तुम्ही वैदिक मंत्राचाही जप करू शकता. या वैदिक मंत्रात होते हे की जे लोक वैदिक मंत्रांचा जप करतात त्यांनी एक दिवस जप केला, एक आठवडा केला, एक महिना केला की मग ते या रोजच्या रुटीनला सोडून देतात. आणि कोणत्या कारणाने सोडून देतात त्यातील त्यांचे खूपच मोठे जे कारण असते ते हे की त्यांना कोणता अनुभव येत नाही. काही लोक त्याच मंत्राला आपल्या जीवनाशी जोडू लागतात की मी या मंत्रांचा एवढ्या दिवसांपासून जप करत आहे, पण तरीही माझ्यासोबत दुर्घटना होत आहे, तरीही माझ्यासोबत चुकीची कार्य होत आहे, तसेच माझ्यासोबत ज्या आर्थिक घटना होत आहे, मग त्यात कोणता पैशांचा लॉस असो की मग कोणते जे कामधंदे आहेत ते बिघडत असो. तर बघतो हो, ही लोक असं समज करून घेतात की कुठे ना कुठे या मंत्रांसोबत कोणती अडचण आहे किंवा या मंत्राचा त्रास आहे. तर या गोष्टींना तुम्हाला समजले पाहिजे, कारण की जी वैदिक मंत्र असतात ती जेव्हा 1.25 लाख जपली जातात तेव्हा त्यांची ही पहिली शिडी असते. जेव्हा तुमच्याकडून 1.25 लाख जप केला जातो तेव्हा त्यांचा अनुभव येण्यास सुरू होतो. तर यासाठी जर तुम्हाला अनुभव लवकर पाहिजे असेल तर शाबरी मंत्र तुम्हाला खूपच लवकर अनुभव देतात आणि ती दैविक शक्ती तुम्हाला खूपच लवकर प्राप्त होऊन जाते. देवदर्शनही तुम्हाला खूपच लवकर होते. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की शाबर मंत्र दोष आहे तर तुम्ही वैदिक मंत्रांचा जप करा, पण पूर्ण निष्ठेने आणि बराच काळापर्यंत तुम्हाला करायचा आहे. भक्त हो, या वैदिक मंत्रात असते हे की ह्यांचा रस्ता थोडा लांबच असतो, पण जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता तेव्हा तुमची सर्व दिशा, इच्छा, आकांक्षा ही खूपच सोपी होऊन जातात आणि मग त्या मार्गानंतर तुमचे जे मार्ग असतात ते तुम्हाला अगदी जवळच दिसू लागतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुमची मंत्रे सिद्ध होतात तेव्हा तुमचे अनुभव कोणते असतात, तुमच्यासोबत अशा कोणत्या घटना घडू लागतात ज्यांनी तुम्ही हे ओळखू शकाल की कुठे ना कुठे मला या मंत्राचा ज्याचा मी जप करतोय, पाठ करतोय, ते सिद्ध झालेले आहे किंवा मग ते जागृत अवस्थेमध्ये सध्या आहे की नाही. तर भक्त हो, जेव्हा तुम्ही मंत्र सिद्ध करता तेव्हा हे होते की तुम्हाला सुरुवातीस काही माळी तर असे वाटू लागते की तर ही अवस्था त्यावेळची आहे की जेव्हा तुम्ही जप करत राहता तेव्हा एक अशी अवस्था येते की ते मंत्र सिद्ध होऊ लागते किंवा ते मंत्र सिद्धही होते. पहिले तुम्ही काही माळी जप करायचा
तेव्हा तुमचे ध्यान केंद्रित व्हायचे. पण जेव्हा तुमचे मंत्र सिद्ध होते तेव्हा तुम्ही फक्त मंत्र जपास सुरुवात करता तेव्हाच तुमचे जे ध्यान आहे ते केंद्रित होण्यास सुरुवात होते. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ती माळ जपता, त्या माळीस सरकवू लागता, तेव्हा तुम्हाला एवढी मजा येण्यास सुरुवात होते की तुमचे मनच करत नाही की आता मी थांबावे. सुरुवातीस तुम्हाला अडचणी होतात की तुम्हाला 21 माळी, 51 माळी किंवा मग 108 माळी जप करण्यास तुम्हाला कंटाळा येतोय, त्रास होतोय. पण जेव्हा मंत्र सिद्ध होतील, त्या सिद्धीच्या अवस्थेमध्ये येते, त्यावेळी तुमचे जे मन, चित्त आहे ते हळूहळू शांत होण्यास सुरू होते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊन त्याची मजा येऊन एक वेगळाच तुम्हाला अनुभव येतो. आणि मग तुमचे मन अगदी पूर्ण रूपाने त्या आध्यात्मिक मार्गात जोडले जाते, त्या ऊर्जेसोबत जोडले जाते ज्याचा तुम्ही जप करत आहात. दुसरे कारण हे असते की जेव्हा तुमचे मंत्र सिद्ध होते तेव्हा तुम्ही हलू लागता. भक्त हो, यात होते हे की जेव्हा तुमचे मंत्र सिद्ध होते, तुमचे जे चक्र जे आहे त्याला मूलाधार चक्र जे बोलले जाते ते हळूहळू कार्यान्वित किंवा ऍक्टिव्ह होण्यास सुरुवात होते. आणि जेव्हा ते ऍक्टिव्ह होण्यास सुरुवात होते तेव्हा तुम्हाला तुमचे जे शरीर आहे ते हळूहळू थरथरण्यास, हलण्यास सुरू होते. कारण मूलाधार चक्र जे आहे ते ऍक्टिव्ह झाल्याने ते गोलाकार प्रकारे फिरू लागते. अगदी त्याचप्रमाणे आपले जे शरीर आहे जेव्हा ते मंत्र सिद्ध होते तेव्हा मूलाधार चक्राच्या जागृतीमुळे, तिच्या ऊर्जेमुळे आपले शरीरही हळूहळू जागच्या जागीच हलू लागते आणि तुम्हाला या गोष्टीची मजाही येऊ लागते. यानंतर जेव्हा मंत्र सिद्ध होते तेव्हा पुढील कारण हे आहे की तुम्हाला जांभई येण्यास सुरुवात होते. मोठमोठ्या जांभई येतात. थोड्या थोड्या वेळाने 2-2 मिनिटांनी तुम्हाला जांभई येण्यास सुरुवात होते. हे सर्व मंत्र जागृत होण्याच्या अवस्था असतात. आणि हळूहळू तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या प्रती ध्यान केंद्रित करू लागता. तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रूही येण्यास सुरुवात होते. आणि जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येण्यास सुरुवात होते तेव्हा तुम्हाला हे जाणवेल की भक्त हो, या सर्व गोष्टी, घटना व अवस्था ह्या जाणून घेण्यासारख्या असतात. तर तेव्हा अशा घटना तुमच्यासोबत घडतात तेव्हा तुम्हाला खूपच हलके झाल्यासारखे जाणवू लागेल, खूपच बरे वाटू लागेल. तुम्हाला जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येण्यास सुरुवात होते आणि तुम्हाला असे जाणवू लागेल की कुठे ना कुठे तुमच्या अंतर्मनातील ज्या काही गोष्टी आहेत, टेन्शन आहेत, विचार आहेत, ते सर्व कुठून तरी आता साफ झाले आणि आता माझे मन हे अगदी हलके व शांत झालेले आहे असे तुम्हाला प्रत्यक्ष जाणवू लागेल. तुम्ही आनंद उपभोगू लागता. काही अवजड जे ओझ होते ते तुमच्या मनातून आता उतरले आहे व मी आता हलका झाल्यासारखा अनुभवतोय असे तुम्हाला वाटू लागते. या सर्व घटना मंत्र सिद्ध होण्याची लक्षणे असतात भक्त हो. त्यानंतर पुढील कारण हे आहे की जेव्हा तुम्ही मंत्र सिद्ध करता तेव्हा काही असे तुमच्या मुखातून अक्षरे निघतात, काही बोल निघतात की जे अगदी खरे व सत्य घडू लागतात. तुमच्या मुखातून निघालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सत्य व पूर्ण होऊ लागतात. भक्त हो, काही वेळा तुम्हाला हेही माहीत नसते की तुम्हाला काय बोलायचे आहे, पण तुमच्या मुखातून ते निघतात आणि सत्यही घडू लागतात. यासाठी मी येथे सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही तुमच्या साधना काळात कोणते मंत्र सिद्ध करता, तुम्ही त्या अवस्थेत जेव्हा पोहोचलेले असता आणि तुम्हास त्या मंत्राची सिद्धीही प्राप्त होऊन वरील प्रमाणे तुमच्या सोबत घटना घडतातही, अशा वेळी तुम्ही त्या परमेश्वराशी, त्या मंत्रांच्या ऊर्जेशी अगदी जोडले जाता आणि त्यामुळे तुमची वाणीही शुद्ध होऊन ती सिद्धी प्राप्ती झालेली असते. आणि म्हणूनच तुम्हाला यापुढे आता जेव्हा काही बोलायचे असेल तर जरा विचारपूर्वक अगदी समजूनच बोलावे लागेल. कोणतेही वाक्य उच्चारता तेव्हाही याची काळजी घ्यावी, कारण तुम्हाला माहीत नसते की कोणती घटना सत्य होईल, कोणते वाक्य जे आहे ते सत्य होईल. भक्त हो, असे असत नाही की तुमच्या मुखातून निघालेले सर्व वाक्य सत्य होतील, पण कधी कधी असे होते की ती जी तरंगे असतात मंत्राची, त्या देवतेची, ती तुमच्या वाणीतून निघालेल्या शब्दांशी जेव्हा जोडली जातात किंवा मग अटॅच होतात आणि तुम्ही कोणता उच्चार करता, वाक्य बोलता, त्यानंतर ते सत्य होते. यासाठी भक्त हो, अशा वेळी सकारात्मक उच्चारच केले पाहिजे किंवा बोलले पाहिजे.
तर अशा घटना तुमच्यासोबत घडून येतात जेव्हा तुमचे मंत्र सिद्ध होते. तर भक्तो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.